इथे मध्यम आकाराच्या मी 8-9 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला स्वच्छ धुवून घेतले आणि कोरड्या करून घेतल्या. तर आता आपण याला चिरून घेऊ. आपण अशा प्रकारे हे काढून घेऊ. तर अशा प्रकारे मी यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि याचप्रमाणे आपण सगळ्या मिरचीतल्या बिया काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतले आणि त्याला गोल करून घेतले अशा. आता पण मिरच्या चिरून झाल्या, आपण मसाला तयार करून घेऊ. 1 वाटी शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी तीळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने. आता आपण हे सगळं छान खमंग भाजून घेऊ. मसाले भाजून झाले आहेत. आता याला थंड होण्यासाठी काढून घेऊ. तर आपलं हे भाजलेलं थंड झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. 8-9 लसणाच्या पाकळ्या घातल्या, कोथिंबीर, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ. याला आपण किंचित जाडसर ठेवणार आहोत मसाले. पाण्याचा 1 थेंब न वापरता आपण याला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. यात आपण कोथिंबीर घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ. आता आपण हा मसाला एक मिरचीत भरून घेऊ. छान दाबून. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या छान भरून घेतला. मसाला छान दाबू भरलेला आहे. 2 चमचे तेल घेतलं आहे. मोहरी, जिरे, थोडासा हिंग,
मोहरी तडतडली आहे. आता आपण या मिरच्या सोडून देऊ. मिरचीला थोडंसं मीठ, दोन मिनिट आपण एक सारखी अशी परतून घेऊ. मिरची छान परतून झाली आहे आपली. यावरती आपल्याला आता अर्धा कप पाणी घालायचं आहे. आता याला आपण झाकण ठेवून देऊ, म्हणजे आपल्या सगळीकडून मिरच्या छान शिजतील. आणि पाणी जर आपलं कोरडं झालं असेल ना तर आपण यात थोडंसं पाणी आणखीन घालू. जास्त नाही, थोडंसं घालायचं. आता परत आपण यावरती झाकण ठेवू. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. एकदम मस्त मऊ शिजलेली आहे आणि मसाला पण छान भरलेला आहे. हा बघा.